नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे, खरंच पृथ्वीराज बाबा पाटील यांनी स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या प्रतिमेसमोर 2024 साली जयश्रीताई यांना आमदारकीसाठी मदत करीन असा शब्द दिला होता का? लोकसभा 2024च्या इलेक्शननंतर विशेषतः महाराष्ट्रामध्ये काँग्रेस फुल फॉर्ममध्ये आहे. एकूण 13 जागा काँग्रेसनं जिंकल्या. त्याचबरोबर सांगलीतील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील हे देखील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार होते व त्यांनी निवडून आल्यानंतर इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेसला पाठिंबा दिला. म्हणजे काँग्रेसचं संख्याबळ एकूण 14 असं झालेलं आहे लोकसभेत, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर. आणि तोच धागा पकडत सांगली विधानसभेमध्ये व मिरज विधानसभेमध्ये विशालदादा यांना खूप चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळालं व त्यामुळे सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडून पृथ्वीराज बाबा पाटील जे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत व त्याचबरोबर माननीय जयश्रीताई पाटील ज्या माजी मंत्री स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या पत्नी आहेत, त्या दोघांच्या मध्ये तिकिटासाठी जोरदार मोर्चेबांधणी म्हणा किंवा स्पर्धा चालू झालेली आहे. कधी काळी आपण एक ऐकलं होतं वाक्य की काँग्रेसच काँग्रेसला संपवणार आहे. म्हणजे असं बरेच राजकीय जाणकार असतील किंवा नेते मंडळी सांगून गेलेले आहेत. तोच प्रत्यय आज सांगली विधानसभेत दिसतोय असं बघायला मिळत आहे. तर 25 ऑगस्ट 2024 रोजी पृथ्वीराज बाबा पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांच्या बंगल्यामध्ये जाऊन जयश्रीताई पाटील यांचे जे नगरसेवक आहेत तसेच प्रमुख पदाधिकारी आहेत यांच्यासमोर 2019च्या इलेक्शनमध्ये मला मदत करा व 2024च्या आगामी विधानसभेत आम्ही तुम्हाला मदत करू असं आश्वासन दिलं होतं का, असा आरोप मागच्या वेळी 25 ऑगस्टला जो अभिजित भोसले यांनी केला होता. ते स्वतः सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक, म्हणजे 2018 ते 2023 ऑगस्टपर्यंत ते नगरसेवक होते. त्यानंतर सांगली महापालिका बरखास्त झाल्यामुळं सध्या प्रशासन आहे सांगली महापालिकेत. तर स्वतः अभिजित भोसले आपल्यासमोर उपस्थित आहेत. आपण जाणून घ्या त्यांच्याकडून की नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे ते. तर अभिजित भोसले सर, आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. मागच्या 25 ऑगस्टच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण जो आरोप केला होता म्हणजे आपल्या गटाकडून, त्यावेळी माजी स्थायी समिती सभापती संतोष पाटील होते, फिरोज पठाण होते, कयुमभाई पटवेकर होते, त्यानंतर माजी उपमहापौर प्रशांत पाटील होते, असे बरेच तुमच्या गटाचे मदनभाऊ युवा मंचचे कार्यकर्ते होते. तर आपण आरोप केला होता की 3 ऑक्टोबर 2019 रोजी ज्यावेळी पृथ्वीराज बाबा यांना तिकीट डिक्लेअर झालं काँग्रेसचं, त्यावेळी त्यांनी पाठिंबा मागण्यासाठी जयश्रीताई यांच्या विजय बंगल्यावरती आल्यानंतर मदतीची साथ घातली होती. त्यावेळी यंदा मला मदत करा, पुढच्या वेळी मी जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी किंवा त्यांना आमदार करण्यासाठी मदत करू असं प्रतिज्ञा मदनभाऊंच्या प्रतिमेसमोर घेतली होती असं तुमचं म्हणणं होतं. तर काय नेमकं त्यावेळी घडलं होतं याबाबत आम्हाला थोडं विस्तृतपणे सांगा व खरंच अशी शपथ त्यांनी घेतली होती का? सगळ्यात आधी मला तुम्हाला हे स्पष्ट करायचं होतं की याच्यामध्ये आम्ही जे बोललो त्याला आरोप नक्कीच म्हणता येणार नाही. ते आरोप नाही आहेत, कारण ती सर्व पदाधिकाऱ्यांची भावना आहे आणि ती वस्तुस्थिती आहे आणि तो पक्षांतर्गत प्रश्न आहे. पृथ्वीराज बाबा पाटील हे जिल्हाध्यक्ष आहेत आणि जिल्हाध्यक्षांच्याकडं सर्वसाधारणपणे काँग्रेस कार्यकर्त्यांनी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी, त्यावेळेचे माझ्यासोबत असतील नगरसेवक असतील, या सर्वांनीच जे घडलं होतं त्या संदर्भात ती वस्तुस्थिती सांगितली. आणि वस्तुस्थितीची आठवण करून देऊन त्यांनी त्यांच्याकडे विनंती वजा साकडं घातलं आहे की बाबा त्यावेळेला तुम्ही जो शब्द दिला होता त्याच्यावरती आत्ता काम करायची वेळ आलेली आहे आणि हे कुठंतरी संपूयात. आणि हे सगळं संपवलं तर येणाऱ्या काळामध्ये वहिनी या विधानसभेच्या उमेदवार असतील आणि त्यानंतर आपण विधानसभेसाठी वहिनीसाठी आपण जनतेच्या दरबारात जाऊ, त्यांच्याकडं त्यांच्या मतांसाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करू आणि सांगलीच्या विधानसभेवरती काँग्रेसचा झेंडा पडूया. पण त्याच वेळेला आम्ही ही मागणी केली होती, मी अगदी जाहीर सोशल मीडियावरती बोललो होतो
की पृथ्वीराज बाबा हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांना विधान परिषदेवरची संधी नक्की द्यावी. म्हणजे ते आम्ही करत असताना फक्त आणि फक्त केवळ वहिनींसाठी मागणं आणि पृथ्वीराज बाबांसाठीची बाबतीतली कुठलीही भूमिका न ठेवणं असा कोणताही भाग नव्हता. आणि तो जो काही पक्षांतर्गत याच्यामध्ये जिल्हाध्यक्षांच्या समोर तो जो काही घडलेला प्रसंग होता त्याची पुन्हा एकदा आठवण करून देऊन त्याला जिल्हाध्यक्षांच्या समोर त्या संदर्भात कुठंतरी विनंतीवजा ते म्हणणं ठेवण्यात यावं आणि ते ठेवण्यात येत असताना सुद्धा पृथ्वीराज बाबांना विधान परिषदेत संधी द्यावी अशा दोन्ही बाजू आम्ही सांभाळून घेतल्या होत्या. त्यामध्ये माझ्यासोबत संतोष पाटील असतील, माजी नगरसेवक सभापती प्रशांत पाटील उपमहापौर होते, प्रवीण पटवेकर असतील आणि इतरही बरेच कार्यकर्ते वगैरे होते आणि काही कार्यकर्ते अनुपस्थित पण होते. परंतु सर्वसाधारणपणे काँग्रेस कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना एकत्रितपणे आम्ही मांडली होती. ते आरोप नव्हते, तो विनंतीवजा आम्ही त्यांना घातलेला एक साकडं होतं. तर तुम्ही आत्ता भावना सांगितलात, तर तो जो तुम्ही मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा उचलला होता, तर तशी काही चर्चा झाली होती का? हो, नक्कीच झाली होती त्यावेळेला. आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने पृथ्वीराज बाबांनी वहिनीच्याकडं स्वतः त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर वहिनी असतील, वहिनीच्या सोबत काम करणारे कार्यकर्ते असतील, तर यांनी विधानसभेच्या वेळेला मदत करावी अशा पद्धतीचा आग्रह धरणं साहजिक होतं आणि त्यानुसार त्यांनी तो आग्रह धरला. आणि त्यानंतर वहिनीने सुद्धा तो आग्रह मान्य करून घेऊन लगेच ताबडतोब कार्यकर्त्यांना आदेश दिले होते की आपल्याला पृथ्वीराज बाबांचं काम करायचं आहे. परंतु हे काम करत असताना काही आक्रमक कार्यकर्त्यांनी, मी आता काही त्यांची नावं घेणार नाही, तर त्यावेळेला भूमिका घेतली होती की वहिनीच्या बाबतीत काय, तर वहिनीच्या बाबतीत काय असा विषय आल्यानंतर पृथ्वीराज बाबांनी स्वतः पुढाकार घेऊन सांगितलं होतं की, आणि त्यावेळेला हा विषय झाल्यानंतर मदनमोहनच्या प्रतिमेसमोर त्यांनी पुढाकार घेऊन स्पष्ट सांगितलं होतं की यावेळेला तुम्ही माझं काम करताय, तर पुढच्या 2024च्या वेळेला मी बहिणीसाठी प्रयत्न करेन, बहिणीच्या आमदारकीसाठी आपण प्रयत्न करूयात अशा पद्धतीचं झालं होतं. कार्यकर्त्यांनी ज्यावेळेला आक्रमक भूमिका घेतली होती, मी कार्यकर्त्यांची म्हणेन, त्यावेळेला काही कार्यकर्त्यांनी अगदी उघड भूमिका घेतली होती, आक्रमक भूमिका घेतली होती की बहिणींची दावेदारी असताना आणि वहिनी मदनमोहनच्या पश्चात वहिनीच त्यावेळेला उमेदवार असायला पाहिजे होत्या, असं असताना यावेळेला तुमची उमेदवारी आली तरी असं, त्यावेळेला त्या सगळ्या कार्यकर्त्याच्या समजुतीच्या वेळेला पृथ्वीराज बाबा हे निश्चितपणे त्यावेळेला सगळ्यांच्या समोर बोलले होते, त्यांनी तो शब्द दिला होता. आता पुढचा प्रश्न आमचा असा आहे की सांगली विधानसभेबाबत बोलायचं झालं तर प्रामुख्याने 4 मोठे गट आहेत. एकतर नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांचा गट मोठा आहे सगळ्यात, त्या खालोखाल स्वर्गीय मदनभाऊ यांचा जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक गट आहे. त्यानंतर तिसरा मोठा गट म्हणता येईल, म्हणजे आमच्या आकलनानुसार सांगतोय आम्ही, की आपले माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांचा गट आहे. त्यानंतर पृथ्वीराज बाबा पाटील यांचा गट आहे. तर आता स्वाभाविकपणे तुम्ही व पृथ्वीराज बाबा हे दोघं उमेदवारीसाठी स्पर्धक आहात आता. तर राहिलेले जे खासदार आहेत, विशालदादांचा गट असेल किंवा विश्वजित कदम साहेबांचा गट असेल, तर त्यांचा आपल्या उमेदवारीला पाठिंबा आहे का जयश्रीताईंच्या, व त्यांची आत्ता सध्या भूमिका काय आहे? सर्वसाधारणपणे ज्या गटाबद्दल तुम्ही बोलताय अशा कोणत्याही गटाबद्दल, लोकसभेची नुकतीच निवडणूक झाली, अशा कोणत्याही गटाबद्दलच्या गोष्टी काँग्रेसमध्ये नव्हत्या. काँग्रेस एकसंधपणे लढली, अगदी उमेदवारी मिळालेली नसताना सुद्धा एकसंधपणे लढली. याच्यामध्ये वहिनी साहेबांनी काय भूमिका घेतली होती विशालदादाच्या बाबतीत आणि विश्वजित कदम साहेबांनी सुद्धा काय भूमिका घेतली होती हे अगदी वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे. आणि या संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस ही डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली एकसंध आहे. त्यामुळे गटातटाचं राजकारण किंवा ही गट आहेत या म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्षामध्ये लोकशाही आणि लोकशाहीच्या अनुषंगाने उमेदवारी मागितली जाते. मग ते वहिनी साहेब मागतात आणि पृथ्वीराज पाटील पण मागतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की सध्या जिल्ह्याचं नेतृत्व विश्वजित कदम साहेब करत आहेत, त्यांच्या अंडर खासदार विशालदादा, जयश्रीताई आणि पृथ्वीराज बाबा यांचे लोक जे आहेत ते वरिष्ठ नेते आहेत आणि वरिष्ठ नेतृत्व म्हणून म्हणत असताना त्या सर्वांच्या वरती डॉक्टर विश्वजित कदम साहेब, बाळासाहेब या सगळ्यांचं नेतृत्व करायला लागलेत आणि ते सक्षमपणे करतात. आणि म्हणूनच या ठिकाणी अपक्ष असलेले विशालदादा सुद्धा खासदार झाले. या सगळ्या लोकांच्या एकसंध लढण्यानं हे सगळं घडून आलं. त्यामुळे काँग्रेस, जिल्ह्यातील काँग्रेस ही एकसंध आहे. आणि राहता प्रश्न उमेदवारी मागण्याचा किंवा गटाच्या राजकारणाचा तुम्ही म्हणता, त्याला आपण गटाचं राजकारण मी म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा ती जे लोकशाही दिलेलं, पक्षांतर्गत लोकशाही दिलेलं स्वातंत्र्य आहे. त्यामुळं वहिनी जयश्री वहिनी साहेब जे काही उमेदवारी मागतात ते पक्षांतर्गत लोकशाहीच्या अंतर्गत मिळालेल्या स्वातंत्र्यानुसार मागतात आणि ते त्यांच्या मेरिटवर मागतात. पृथ्वीराज बाबा देखील त्यांची उमेदवारी मागत असतील तर ते पक्षांतर्गत लोकशाहीचं दिलेलं स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून त्यांनी दिलेल्या पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये मागितलेल्या उमेदवाऱ्या ह्या गटातटाचं राजकारण अशा पद्धतीने त्याच्याकडे न पाहता मागत असलेल्या उमेदवार आहे त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या मेरिटनुसार, ते त्यांच्याकडे असणाऱ्या दावेदारीनुसार ते मागतात. असं आपण त्याच्याकडे पाहिलं तर मला वाटतं की गटातटाचं राजकारण काँग्रेसमध्ये असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही. बरोबर. म्हणजे 1990-95च्या आसपास काँग्रेसनंच पहिला हे महिला आमदारांसाठी थोडंसं पुढाकार घेतला होता, एक 25% आरक्षण केलं होतं. तर
पुढचा प्रश्न आमचा असा आहे की आता सध्या सांगलीमध्ये आपलं जयश्रीताईंच्या पाठीमागे किती नगरसेवक आहेत काँग्रेसचे? म्हणजे सगळ्यात जास्त नगरसेवक कुणाच्या पाठीमागे आहेत आणि जयश्रीताईंच्या विशेषतः जयश्रीताईंच्या मागे किती आहेत? म्हणजे आपण स्वतः एक नगरसेवक आहातच, आपल्यासोबत अजून किती आहेत त्याचे? आम्ही जशी भूमिका मांडली तशी प्रत्येक नगरसेवकांना मांडलेली असेल. त्यांनी प्रत्येकाच्या प्रमाणात परवा मेळाव्याच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला, जो काही कार्यक्रम झाला तर त्या कार्यक्रमाला आम्ही सर्वच नगरसेवक उपस्थित होतो. सगळेच नगरसेवक त्या ठिकाणी एकसंतपणे काँग्रेसच्या जिल्हा नेत्याला दिवंगत नेत्याच्या स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित होते. त्यामुळं त्या ठिकाणी त्या वेळेला वहिनीचे नेतृत्व मांडणारे नगरसेवक असतील, ते वहिनीचे नेतृत्व जे मानत असले तर त्याप्रमाणे काँग्रेसच्या विचारधारांची आणि काँग्रेसच्या संपूर्ण जे काही तत्व आहेत त्या तत्वांची ते एकनिष्ठ आहेत. त्याप्रमाणे वर्करणी दिसत असलेला जो काही प्रश्न आहे तुमचा, त्याप्रमाणे भले ते कामाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून आणि आजपर्यंत मिळालेल्या संधीच्या याच्यातून ज्या पद्धतीचं संधी मदन मोहनी दिली असेल, मदन साहेबांनी दिली असेल, स्वर्गीय प्रकाश बापू असले वसंतदादांनी दिली असेल, प्रतीकदादांनी किंवा विशालदादांनी दिली असेल, तर त्या दृष्टिकोनातून हे सर्वजण त्याप्रमाणे जोडले गेले असेल तरी काँग्रेसच्या विचारांशीच एकनिष्ठ आहेत असं मी म्हणेन तुम्हाला. बरोबर. तर समजा आगामी काळात 24ला नोव्हेंबरमध्ये इलेक्शन लागतात असं ऐकायला मिळतंय, अजून आचारसंहिता किंवा त्याचे अध्यादेश निघाले नाहीत. जर जयश्रीताईंना उमेदवारी मिळाली नाही काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून, तर पुढची भूमिका आपली काय असेल? म्हणजे जसं 2004ला मदन भाऊंनी मे हुना असा नारा देत अपक्ष बंडखोरी केली व निवडून आले, तशाच पद्धतीनं तुमची वाटचाल असणार आहे का? सर्वसाधारणपणे मुलाखतीला तुम्ही मला व्यक्तिशः बोलवलेलं आहे, तर मी मुलाखतीसाठी आलेला असताना माझी व्यक्तिगत मतं ही काँग्रेसच्या संपूर्ण राजकीय लोकशाहीचा भाग असू शकत नाही. कारण मी कितीही केलं तरी मी व्यक्तिशः ज्यावेळेला मत प्रदर्शित करत असतो तर ते माझं व्यक्तिगत मत असू शकतं. परंतु ज्यावेळेला पक्षीय धोरणाचा भाग म्हणून ज्यावेळेला उमेदवाऱ्या जाहीर होतील आणि त्या जाहीर झालेल्या उमेदवारीनंतर ज्यावेळेला जयश्री साहेब भूमिका घेतील, त्या घेतलेल्या भूमिकेनंतर मी याच्यावरती भाष्य करणं उचित ठरेल. नाही, म्हणजे एक तुम्ही कोर कमिटीचे सदस्य आहेत जयश्रीताईंच्या, त्यामुळे कार्यकर्त्यांची नेमकी भावना काय? कार्यकर्त्यांची काहीतरी चर्चा झाली असेल. साहेब लढाव्यात, वहिनी साहेबांनी लढलं पाहिजे आणि सर्वसाधारणपणे गेल्या 10 वर्षाचा जर इतिहास तपासला भाऊंच्या निधनानंतरच्या पश्चात, तर त्याच्यामध्ये आज ताकद वहिनी साहेबांना कुठेही संधी मिळाली नाही. परंतु हे सगळं घडत असताना, संधी मिळालेली नसताना सुद्धा वहिनी साहेबांच्या समोर कार्यकर्ते तितक्याच जोमानं, तितक्याच ताकदीनं उभे आहेत. ह्याच्यामध्ये वहिनी साहेबांचं नेतृत्व सक्षम आहे आणि त्याचमुळे कार्यकर्ते टिकून आहेत अशाही पद्धतीचा त्याच्यामध्ये तुम्ही अंदाज बांधू शकता. कारण नेतृत्व सक्षम असल्याशिवाय त्या ठिकाणी कार्यकर्ते किंवा पदाधिकारी टिकणं शक्य नाही. आणि त्यामुळे गेल्या जवळपास 10 वर्षात 2015 ते 2024 10 वर्षाचा हा कालावधी पाहता कोणतीही संधी, सत्तेची कोणती गणितं सोबत नसताना वहिनी साहेबांच्या सोबत त्यांचा कार्यकर्ता, त्यांचा गट, त्यांच्यावरून त्यांना मानणारं नेतृत्व, हे त्यांना नेतृत्व मानून काम करणारे कार्यकर्ते हे सक्षमपणे त्यांच्यासोबत उभे आहेत. त्यामुळं त्यांची भूमिका लक्षात घेऊनच वहिनीसाहेब निर्णय घेतील. त्यामध्ये आम्ही आमचं मत त्यावेळेला जर काही असं घडलं तर त्यावेळेला आम्ही आमचं मत त्यावेळेला वहिनीसाहेबांच्या समोर ठेवू. त्यावेळेला ते माझं मत विचारतील तर मी त्यांना त्यावेळेला निश्चितपणे ठेवू. वहिनीसाहेबांचं त्यावेळेला जर अशी काही भूमिका आली तर वहिनीसाहेब सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतील. त्यामुळे तो त्यावेळेचा प्रश्न आहे. आज जरी वहिनीसाहेबांनी ही भूमिका स्पष्ट केली असली की आम्ही निवडणूक लढवणार आहोत, तर ते कार्यकर्त्याच्या आग्रहात आणि कार्यकर्त्यांच्याच भूमिकेमुळे ते त्यांनी भूमिका मांडलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याही वेळेला चर्चा होईल. कारण हा सगळा प्रक्रियेचा भाग आहे की त्याही वेळेला उमेदवारी कोणाला दुसऱ्याला जाहीर होते आणि उमेदवारी दुसऱ्याला जाहीर झाल्यानंतर करायचं काय हे त्यावेळेला लोकशाहीच्या अंतर्गत त्यावेळी प्रत्येकाशी चर्चा करून वहिनीसाहेब निर्णय घेतील. प्रत्येकाला त्याचं मत विचारात नक्कीच घेतील. म्हणजे 2019ला जयश्रीताईंनी 2019ला सुद्धा उमेदवारीची घोषणा केली होती, पण त्या थोड्या नरम होत्या. पण या 100% लढणार याबाबत आपण निश्चित आहात 24साठी? कारण त्या पद्धतीनंच चर्चा वगैरे झालेल्या होत्या. 2019ला घडलेल्या चर्चाच त्या अनुषंगाने घडलेल्या होत्या की 2019ला पृथ्वीराज बाबांनी त्याप्रमाणे त्यांना शब्द दिलेला होता आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी केली आणि कार्यकर्त्यांनी थांबायचं किती असा कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत असल्या कारण कार्यकर्त्यांची भूमिका ही वहिनीसाहेबांची भूमिका या अर्थानं वहिनीसाहेबांनी कदाचित ते तशा पद्धतीने मांडलं असेल. परंतु निश्चितपणाने त्याच्यामागे कार्यकर्त्यांची भूमिका आणि कार्यकर्त्यांची मानसिकता आणि कार्यकर्त्यांची आक्रमकता हेच त्याच्यामागचं म्हणजे त्याचमुळे घडतं. नक्कीच तुम्ही म्हणजे स्वतःचं वैयक्तिक मत मांडत आहात, तिथे पक्षाची भूमिका मांडत नाही आहेत, कारण की तुमची अडचण समजू शकतो. आणि शेवटच्या अंतिम टप्प्यात आम्हाला हेच विचारायचं आहे की 2024च्या इलेक्शनच्या अनुषंगानं जयश्रीताईंना अशा काय ऑफर आल्या होत्या का? विधान परिषदेला तुम्ही आमदार करतो किंवा पृथ्वीराज बाबांना अशा ऑफर आल्या आहेत का? कारण की असे सूत्रांकडून आम्हाला कळते की एकाला विधान परिषद व एकाला तिकीट अशी देखील चर्चा आम्ही ऐकली. त्याच अनुषंगानं मागच्या आठवड्यात जयश्रीताई या नाना पटोले यांना भेटल्या, जे महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी सुद्धा त्यांना ग्रीन सिग्नल दिलं असं त्यांनी स्टेटमेंटमध्ये बोललं जयश्रीताईंनी.
तर त्यांची काय नेमकी चर्चा झाली नाना पटोलेंची आणि त्यांची, म्हणजे त्यांनी हिरवा कंदील दिला आहे त्यांच्या उमेदवारीला का म्हणजे चाचपणी अजून सुरू आहे? नाही, 100% त्यांनी हिरवा सिग्नल दिलेला आहे. महिलांचा राजकारणातला प्रवेश आणि महिलांचं राजकारणातलं सक्षमीकरण या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आधीपासूनच राहिलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एक सक्षम महिला उमेदवार जर राजकारणात असेल तर तिला अधिक सक्षम करण्यासाठी तिला दिलेली संधी हेच त्याच्या सक्षमीकरणाचा पहिला पर्याय असू शकतो. आणि त्याच दृष्टिकोनातून माननीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेबांनी तसा शब्द वहिनी साहेबांना दिला आहे. परंतु मी मगाशी सुद्धा म्हटलं की काँग्रेस पक्ष हा लोकशाहीच्या तत्वावरती चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळं कुणाला विधान परिषद, कुणाला विधानसभा आणि त्या संदर्भातले काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती होणारे निर्णय आहेत. आणि आम्ही स्वतः कार्यकर्त्यांनी मी सांगितलं की वैद्य साहेबांना तुम्ही विधानसभा देत असताना पृथ्वीराज बाबांच्यावरती अन्याय होऊ नये, त्यांनाही तुम्ही विधान परिषदेवरती संधी द्या. अशा पद्धतीची भूमिका आम्ही म्हणजे वैनी साहेबांच्या वतीने ज्यावेळी भूमिका मांडली होती किंवा वैनी साहेबांनी या याच्यामध्ये जो शब्द दिला होता त्याची आठवण करून देता आम्ही मांडली होती. त्यामध्ये सुद्धा पृथ्वीराज बाबांना कुठेतरी संधी मिळावी या पद्धतीची भूमिका आम्ही घेतली होती. आणि हे सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जे महिलांच्या उमेदवाराच्या संदर्भातला ग्रीन सिग्नल हा तो त्या मिळाल्यानंतरच वहिनीसाहेब राजकारणात अधिक आक्रमकतेनं अधिक गतीनं कामाला लागलेल्या आहेत आणि अधिक गतीनं त्या या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसून स्वतः अगदी ताकदीने या ठिकाणी निवडणुकीच्या या राजकीय मैदानात उतरल्या. आणि शेवटचा माझा प्रश्न असेल या कार्यक्रमात की आपल्या सांगली विधानसभेत बघतोय शेवटच्या गेल्या 3 टर्मपासून माजी मंत्री जयंत पाटील साहेब यांचं विशेषतः लक्ष आहे आणि त्यांचा थोडासा रोल महत्त्वाचा असतो आमदार निवडून आणण्यात किंवा त्यांच्या मदतीशिवाय आमदार कोण निवडून येत नाही. तर त्यांची सध्या त्यांच्याकडे तुम्ही अप्रोच झाला आहात का तुमचा गट की आम्हाला पाठिंबा द्या म्हणून, म्हणजे त्यांच्याकडे असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट जो आपला सहयोगी पक्ष आहे, कारण त्यांचा सुद्धा पाठिंबा तुम्हाला गरजेचा आहे की त्याबाबत अशी काही तुमची चर्चा झाली का फक्त काँग्रेसमधला ही चर्चा आहे? मला वाटतं महाविकास आघाडीच्या संपूर्ण राज्य पातळीवरच्या नेतृत्वामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेब काम करतात. आणि आज महाविकास आघाडीची जी काही धोरणं आहेत, जी तत्व आहेत, ज्या विचारांनी महाविकास आघाडी बांधली गेलेली आहे त्या तत्वांची प्रामाणिक राहून आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचं नेतृत्व जयंत पाटील साहेब करतात. त्यामुळं वेगळ्या पाठिंब्याची गरज आणि त्याची आवश्यकता नाही आहे, कारण या सगळ्याचा गाडाच त्याला ओढायचा आहे. आणि महाविकास आघाडीच्या या विचारांशी तत्वांशी प्रामाणिक असलेले हे जे काही जयश्री वहिनी साहेबांचं नेतृत्व आहे त्यांच्या विचारांच्या वरती काम करणाऱ्या एका सक्षम महिला उमेदवाराच्या मागं ते निश्चितपणानंच असणार आहे. त्यामध्ये वेगळं त्यांना विनंती करणं किंवा त्यासाठी वेगळी चर्चा करणं यासाठीच्या कोणत्याही घडामोडी ज्या असतील त्या वरिष्ठ पातळीवरती निश्चितच अगोदर चर्चा झालेल्या आहेत आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्या वेळेला चर्चा करून घेऊन वेळोवेळी जयंत पाटील साहेब हे महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवारासोबत असतात. त्यामुळे त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीचा हा काही प्रश्न मला खरंच अपेक्षित नव्हता. तर आपल्यावर बंडखोरी करण्याची वेळ आली तर आपण नेमकी काय परिस्थिती असेल त्यावेळची असं वाटतंय? कारण की 2024च्या लोकसभे इलेक्शनमध्ये आपण बघितलं विशालदादांनी बंडखोरी केली व त्यांना यश मिळालं. तीच परिस्थिती या विधानसभेत सुद्धा राहील का असं वाटतंय का? कारण की महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे जनता आहे असं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे लोकसभेच्या निकालात दिसलं आपल्याला ते. तर महाविकास आघाडीचा उमेदवाराविरुद्ध बंडखोरी कितपत म्हणजे योग्य ठरेल असं वाटतं तुम्हाला? काय म्हणणं आहे त्याबद्दल? म्हणजे जयश्री त्यांनी बंडखोरी केली तर खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे फार लवकरच भाष्य करणं होईल येणाऱ्या परिस्थितीवरती, कारण या गोष्टी येणाऱ्या काळाच्या पोटात दडलेल्या गोष्टी आहेत. त्या निश्चितपणाने कशा समोर येतील, त्या तुमच्या माझ्या समोर कशा येतील ह्या येणाऱ्या काळात ठरवेल. परंतु तुम्ही विचारलेला प्रश्न आहे तर त्याचं उत्तर देणे क्रमप्राप्त आहे म्हणून मी त्याचं उत्तर देतो. तर 2024ला आपण जी काही निवडणूक पाहिली तर चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार होते आणि विशालदादा हे मेरिटनुसार आलेले उमेदवार असताना आणि जनतेच्या मनातले उमेदवार असताना त्यावेळेला चंद्रहार पाटील साहेबांची जी उमेदवारी आहे त्याकडं संपूर्ण जनतेने कानाडोळा केला आणि विशालदादांच्या पत्रात भरघोस मतं टाकली आणि विशालदादा आज अपक्ष खासदार म्हणून लोकसभेमध्ये दाखल झाले आणि त्यांनी निवडून आल्यानंतर देखील काँग्रेसचीच वाट धरली. मला या दृष्टिकोनात आणखीन काही थोडंसं मागं जाऊन आणखीन तुम्हाला सांगायचं आहे की 2004ला सुद्धा अशीच निवडणूक झाली होती ज्यावेळेला मदन भाऊंनी बंडखोरी केली होती. आता मी त्याला बंडखोरी म्हणणार नाही, मी त्याला निश्चितपणाने म्हणेल विशालदादांची उमेदवारी असेल किंवा मदन भाऊची त्यावेळेची उमेदवारी असेल किंवा अगदी पत्रकार कदम साहेबांनी सुद्धा ज्यावेळेला मागे त्यांच्या इतिहासात आपण डोकावलं तर त्यावेळेला सुद्धा त्यांनी बंडखोरी केली होती, परंतु ती बंडखोरी नसता ती पक्षाच्या विचारांसाठी पक्षांच्याच हितासाठी आणि सर्वसाधारणपणे जी काही सर्वसामान्य जनता त्यांच्यासोबत आहे त्या जनतेच्या हितासाठी केलेली लढाई असे मी निश्चितपणे म्हणेन. कारण जर ती पक्षाच्या हिताच्या विरोधात केलेली लढाई
लढाई असती तर त्यावेळेला पतवर्ग कदम साहेब त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये ते काँग्रेसशिवाय दिसले असते. मदन भाऊ त्यांच्या पुढच्या वाटचालीमध्ये ते काँग्रेसशिवाय दिसले असते आणि अगदी ताजं उदाहरण विशालदादासुद्धा निवडून आल्यानंतर ते काँग्रेसशिवाय दिसले असते. पण पतंगराव कदम साहेब घ्या, माननीय मदन भाऊ घ्या किंवा अगदी आत्ताची विशालदादा घ्या, तर या सगळ्यांची वाटचाल पाहता किंवा अगदी भविष्यामध्ये अशी काही वेळ आली तर तीही वाटचाल पाहता मी आजच तुम्हाला निश्चितपणानं सांगतो, हे सगळेच काही नेते आहेत, हे काँग्रेसच्या विचारांशी बांधील असलेले नेते आहेत. ही जी काही लढाई होईल तर त्या लढाईच्या वेळेला जर काही असे निर्णय झालेच तर ते पक्षहितासाठी असतील, पक्षासाठी असतील आणि पक्षाच्यासाठी आणि पक्षहितासाठी निर्णय घेत असताना त्याच्यामध्ये जनतेच्या हिताचा जनतेचा निश्चितपणे विचार केला जाईल आणि त्यावेळेला भविष्यात त्यानंतर सुद्धा काँग्रेसचाच विचार, काँग्रेससाठीच लढाई आणि काँग्रेससोबतच जाणं हे जे काय आजपर्यंत इतिहास आहे तर त्या इतिहासाला धरूनच काम ते त्यांच्याकडून निश्चितपणाने काम कायम झालेलं तुम्हाला दिसून येईल. तर आजच्या भागात आपण पाहिलं असेल की मागील काही दिवसापूर्वी जो गौप्यस्फोट करण्यात आला होता त्याबाबत अभिजित भोसले माजी नगरसेवक यांनी जो खुलासा केला आहे की अशा काही घटना नेमकं काय घडली होती त्यावेळी व जयश्रीते पाटील यांना यावेळी निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे किंवा गरज पडली तर बंडखोरी देखील करू आम्ही असं त्यांचं मत आहे. तर 2024च्या लोकसभेला जसं विशालदादांनी बंडखोरी केली तशी परिस्थिती या विधानसभेत असेल असं दिसत नाही आहे. कारण की पृथ्वीराज पाटील सुद्धा स्ट्रॉंग उमेदवार आहेत, गेल्या 10 वर्षापासून त्यांचा जनसंपर्क आहे चांगला. लोकसभेला चंद्रहार पाटील फक्त खानापूर तालुक्यापुरतं मर्यादित नेते होते, बाकी इतर तालुक्यात त्यांचं वोट बँक किंवा त्यांचं मतदारांशी जास्त संबंध नव्हते. त्याउलट 24 विधानसभेला पृथ्वीराज बाबा थोडेसे स्ट्रॉंग उमेदवार आहेत. तर काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांमधला संघर्ष गेल्या महिन्यापासून आपल्याला बघायला मिळत आहे. येणारा काळच ठरवेल की नेमकी कुणाला उमेदवारी मिळते व कोण बंडखोरी करेल ही याची उत्तरी येत्या काही महिन्यात आपल्याला कळेलच. तर माननीय माजी नगरसेवक अभिजित भोसले साहेब, आपण आमच्यासाठी आज वेळ काढलात व आज बरेच खुलासे केलात तुम्ही व इंटरव्ह्यू दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. तर भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.